मित्रांनो, श्रावण महिना सुरू झालाय, त्यामुळे या श्रावणात सोलापूरमधल्या या 6 महत्वाच्या शिव मंदिरांना नक्की भेट द्या. पहिला आहे जुने सिद्धेश्वर मंदिर. हे मंदिर सोलापूरमधील सर्वात जुने मंदिर असून श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांचे जन्मस्थान आहे. जगद्गुरू रेवण सिद्धेश्वर महाराज हे याच जागी 2 दिवस राहिले होते. या मंदिरात येऊन फक्त दर्शन जरी घेतले तरी लोकांचे आजार, पीडा, मनस्ताप कमी होतात. तसेच लोक लांबून या मंदिरात स्वामींच्या हातून ताईत बांधण्यासाठी येत असतात. दुसरं आहे श्री रेवण सिद्धेश्वर मंदिर. हे मंदिर सिद्धरामेश्वर महाराजांच्या आई वडिलांचे गुरु असलेल्या रेवण सिद्धेश्वर महाराजांना समर्पित आहे. या मंदिराची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे इथले गोमुख कासव असलेले शिवलिंग. असं शिवलिंग तुम्हाला क्वचितच पाहायला मिळतं. रोज सकाळी 9 वाजता अभिषेकाच्या वेळी या गोमुख कासव शिवलिंगाचे दर्शन तुम्हाला करता येईल. तिसरं आहे आपलं सिद्धरामेश्वर मंदिर. आपल्या भारतात अशी खूप कमी मंदिरे आहेत जी पाण्याच्या बरोबर मधोमध आहेत. हे मंदिर 11व्या शतकातले असून याचे पावित्र्य आणि महत्त्व खूप आहे. याच मंदिर परिसरात शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज ध्यानासाठी बसायचे आणि इथेच त्यांची शिवयोग समाधी देखील आहे. त्यामुळे दर्शनाला नक्की जा. चौथं आहे श्री मल्लिकार्जुन मंदिर. 200 ते 250 वर्ष जुने असलेल्या या मंदिरात सिद्धरामेश्वर महाराजांचे गुरु असलेल्या मल्लिकार्जुन महाराजांचे शिवलिंग आहे, ज्याला महादेवाचं रूप मानलं जातं. या मंदिराच्या मागच्या बाजूला श्रीशैल प्रमाणे भ्रमरांबिका देवीची मूर्ती आहे. मंदिर खूपच सुंदर शैलीमध्ये बांधले आहे, त्यामुळे इकडचा परिसर खूपच प्रसन्न वाटतो. पाचवं आहे हत्तरसंग कुडल मधलं संगमेश्वर मंदिर. या मंदिरात जगातील एकमेव बहुमुखी शिवलिंग आहे, ज्यावर तब्बल 359 चेहरे आणि 1 लिंग असे एकूण 360 मुख आहेत. यासोबतच इथे संगमेश्वर महाराजांचं सुंदर शिवलिंग, मराठी भाषेचा पुरावा देणारा प्राचीन शिलालेख आणि जमिनीखालून सापडलेलं हरिहरेश्वराचं पूर्ण दगडी नक्षीकाम असलेलं मंदिर देखील पाहायला मिळतं. भीमा आणि सीना नदीच्या संगमावर वसलेलं हे मंदिर अनेक कारणांसाठी खास आहे. आणि शेवटी आहे सोलापूर अक्कलकोट रोड वरील वीर तपस्वी मंदिर. इथे एकाच ठिकाणी 1008 शिवलिंग आणि त्यांच्या मध्यभागी तब्बल 108 फूट उंच शिवलिंग आहे. विशेष म्हणजे फक्त श्रावण महिन्यात इथे रोज सकाळी भस्म आरती होते, त्यामुळे हा अनुभव घेण्यासाठी तुम्ही श्रावणात इकडे जायलाच पाहिजे. व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला सांगा की तुम्ही श्रावण महिन्यामध्ये कुठल्या मंदिरामध्ये जात असता. आता ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर पटकन हा व्हिडिओ सेव्ह करून तुमच्या मित्रांना पाठवा, कारण या श्रावणात खूप माहितीवाले व्हिडिओज येणार आहेत. त्यामुळे माझ्या पेजला फॉलो करायला बिलकुल विसरू नका. हर हर महादेव.